नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडे. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. 100 गावं 100 बातम्या या बुलेटिनमध्ये पाहणार आहोतच. मात्र त्याआधी एक मोठी बातमी. राज्याच्या राजकारणातली सगळ्यात मोठी बातमी आहे. शिवसेना कुणाची याचा आज फैसला होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह यावरती निर्णय देणार आहे. तर आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार आहे. मंगळवारी झालेल्या या सुनावणीमध्ये ठाकरे आणि शिंदेंच्या पक्षाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला होता. सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत सुनावणी घेऊ नका अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली होती. तर सुप्रीम कोर्टानं कुणालाही अपात्र ठरवलेलं नसल्यामुळे चिन्हाचा निर्णय घेण्यास हरकत नाही असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केलाय. तर शिवसेनेवर ताबा मिळवण्यासाठी दोन्ही गटांनी आवश्यक कागदपत्र देखील सादर केलेली आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कोल्हापुरातनं एक मोठी बातमी समोर येते. कोर्टातून कारागृहात परतलेल्या कैद्याकडे मोबाईल आढळल्याची मोठी घटना. बनियनमध्ये खिसा करून हा मोबाईल लपवण्यात आला होता. कळंबा कारागृहात हा मोबाईल आढळलेला आहे. कैद्याची तपासणी करताना त्याच्याकडे हा मोबाईल सापडला असून या प्रकरणी कैदी राकेश केसरे याच्यावरती गुन्हा दाखल झालाय. आणि नाशिकमधून मोठी बातमी. नाशिकच्या देवळाली गावात गोळीबार झाल्याची माहिती मिळते. शिवजयंतीच्या नियोजनासाठी बोलावलेल्या बैठकीत ही गोळीबार झाली असल्याची माहिती मिळते. तर शिवजयंतीच्या नियोजनाच्या बैठकीदरम्यान ठाकरे आणि शिंदे गट आमने सामने आलेत. शिंदे गटानं शिवजयंतीच्या नियोजनासाठी ही बैठक बोलावली होती आणि त्याचवेळी ठाकरे गटानं देखील त्याच ठिकाणी बैठकीचं आयोजन केलं होतं. आणि या बैठकीदरम्यान दोन्ही गट आमने सामने आल्यानं वाद निर्माण झाला. या वादादरम्यान एका गटाकडून हवेत गोळीबार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यानंतर पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचले. यानंतर या बुलेटिनमध्ये आपण पाहूया 100 गावं 100 बातम्या.